सन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। ही रक्कम देशभरातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ मिळणार आहे। त्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। पीएम किसानचा जमा होणार आहे। देशातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यामधील 91,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील। पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता जर तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता नमोचा हप्ता तर शेतकऱ्यांना मिळणारच, त्याचबरोबर देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम देखील जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे शेतकरी पूर्णपणे चिंताग्रस्त देखील झालेले आहे। शेतकऱ्यांची पूर्णपणे चिंता मिटवली गेलेली आहे। शेतकरी बांधवांनो, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून एक मोठी आनंदाची बातमी देखील या ठिकाणी समोर आलेली आहे। आता ती आनंदाची बातमी कोणती आहे ती आपण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करू। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी लक्ष द्या। जर तुम्ही पण नमोचा 9वा हप्ता केव्हा येणार या प्रतीक्षेमध्ये होता, तुम्हाला पण असं वाटत आहे की आता नमोचा 9वा हप्ता आला पाहिजे, नमोचा 9वा हप्ता केव्हा येणार, जर तुम्ही पण अशी प्रतीक्षा करत असाल तर आता तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे। कारण की आता तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपवली गेलेली आहे। कारण की आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत आणि या ठिकाणी लक्ष देत बघत चला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता एकत्रितपणे म्हणजे दोन्ही हप्ते एकदाच देखील तुम्हाला एकाच दिवशी पूर्णपणे वितरित करण्याचा निर्णय देखील झालेला आहे। थोड्याच वेळामध्ये हप्ता जमा होणार असून 4,000 रुपये थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे। तर चला महत्त्वाच्या अपडेटला लगेच सुरुवात करूया। काय असणार आहे महत्त्वाची अपडेट, शेतकरी पूर्णपणे खुश झालेले आहे। सविस्तरपणे अपडेट आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा पूर्णपणे प्रयत्न करणार। त्यासाठी तुम्हाला फक्त 1 मिनिट व्हिडिओ बघायचा आहे आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर चला लगेच महत्त्वाच्या अपडेटला सुरुवात करूया। बघा शेतकरी बांधवांनो, यापूर्वी तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झालेला होता 2,000 रुपये याप्रमाणे जमा देखील झालेला होता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा केला होता। नमोचा 8वा पीएमचा 22वा हप्ता पूर्णपणे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा गेलेला होता। आता 9व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। आता देखील पूर्णपणे अखेर सरकारने दोन्ही हप्त्याचे एकत्रितपणे 4,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हस्तांतरित करण्याचा मोठा हा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। निर्णय देखील मोठा घेण्यामध्ये आलेला आहे। यामुळे पूर्णपणे शेतकरी चिंताग्रस्त आणि खुश देखील झालेले आहे। आता या ठिकाणी लक्ष देत बघत चला, आज पैसे येतील किंवा उद्या येतील अशा प्रकारच्या अनेक सर्व चर्चा चालू होत्या, बातम्या देखील चालू होत्या। काही बातम्यांमध्ये असंही सांगत होते लोक की पैसे आज येणार, काही लोक असेही सांगत होते उद्या येणार, पण पक्की खबर या ठिकाणी नव्हती। आता देखील पक्की खबर या ठिकाणी आलेली आहे। आता या ठिकाणी आपण बघू शकतो, कारण की आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी वितरणाचे आदेश देखील स्पष्टपणे देण्यामध्ये आलेले आहे। डीबीटीच्या माध्यमातून देखील पूर्णपणे हे पैसे जमा करण्यामध्ये येणार असून केवायसीची या ठिकाणी अट ठेवण्यामध्ये आलेली आहे। जर तुमची पण केवायसी पूर्ण नसेल किंवा तुम्ही पण ई केवायसी अधुरी ठेवलेली असेल तर तुम्हाला आता लवकरात लवकर ई केवायसी पूर्णपणे करावी लागणार आहे। आता तुम्हाला या ठिकाणी कळलंच असेल की नमोचा 9वा हप्ता तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। खूप दिवसाची प्रतीक्षा देखील आता तुमची पूर्णपणे संपलेली आहे। आता नमोचा हप्ता तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्याचबरोबर देखील पीएम किसान योजनेचाही 23वा हप्ता देखील तुम्हाला आज या ठिकाणी टाकण्यामध्ये येणार आहे। कोणत्या वेळेला रक्कम मिळणार आहे ती वेळ या ठिकाणी आलेली आहे। आता या वेळेला देखील तुम्हाला पूर्णपणे रक्कम मिळणार आहे।
आहे. आता याच वेळेला देखील तुमच्या पण बँकेच्या खात्याकडून तुम्हाला ही मोठा मेसेज येणार आणि त्यामध्ये देखील पूर्णपणे लिहिलेलं असणार की तुम्हाला पण 4,000 रुपये एकत्रितपणे जमा करण्यामध्ये आलेले आहे. तेव्हा देखील तुम्ही पूर्णपणे समजून चला की ते पूर्णपणे नमोच्या हप्त्याचे आहे. आता या ठिकाणी लक्ष द्या. बऱ्याच दिवसापासून देखील अशा बातम्या चालू होत्या की पैसे आज येतील किंवा उद्या येतील, अशा प्रकारच्या अनेक चर्चा देखील चालू होत्या. काही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता एक मोठा निर्णय पार पडला. आता या वेळेला शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे. आता हा हप्ता पूर्णपणे शेतकऱ्यांना न मिळता याचे देखील 2 टप्पे करण्यामध्ये आलेले आहे. आता 2 टप्पे करण्यामध्ये आलेले म्हणल्यावर आता सर्वात आधी या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा दूर करण्यामध्ये येणार आहे. आता या 14 जिल्ह्यामध्ये जर तुम्हीही राहत असाल तर आता तुम्हाला पण चिंता करायची गरज राहिलेली नाहीये. तुमची पण आता चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे, कारण की आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होण्यास अत्यंत महत्त्वाचे जिल्हे असणार आहे. आता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. आता जर तुमचा पण जिल्हा याच 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये येत असेल तर तुम्हाला पण आता पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की डायरेक्ट आज रक्कम देखील वाटपाला सुरुवात होणार असल्याचे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्पष्ट देखील करण्यामध्ये आलेले आहे. त्यामुळे तुम्ही पण कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. तुमची पण आता चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. आता PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे. जर तुम्ही पण याच 14 जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल तर आता तुमची पण चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे असं बोलायला काय हरकत नाहीये. आता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे चिंता करायची गरज नाहीये. आपण ती वेळ बघू, कोणत्या वेळेला रक्कम तुम्हाला येऊ शकते. त्यानंतर ते 14 महत्त्वाचे जिल्हे लगेच बघूया. या 14 जिल्ह्यातील शेतकरी आता पूर्णपणे खुश झालेले आहे. 14 जिल्हे लगेच आपण बघणार. त्याचबरोबर देखील आपण वेळ बघू, कोणत्या वेळेला राज्य सरकार आणि केंद्र सरकार DBTचं बटन दाबणार. DBTचं बटन दाबून PM किसान योजनेचा हप्ता, PM किसान योजनेचा 23व्या हप्त्याला पूर्णपणे वाटपाला सुरुवात होईल आणि नमोच्या 9व्या हप्त्याला वाटपाला सुरुवात होईल. किती वाजून किती मिनिटांनी DBTचं बटन दाबल्या जाणार तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. आता फक्त 1 मिनिट बघत चला. आता तुम्हाला पण कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज राहिलेली नाहीये. तुमची पण आता चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. आता या ठिकाणी लक्ष द्या. जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुम्हाला नमोचा आणि PMचा हप्ता आज तर मिळणार. आज या वेळेला मिळणार. फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये असणं गरजेचे आहे. तर चला, आज कोणत्या वेळेला DBTचं बटन दाबून शेतकऱ्यांना पूर्णपणे देखील नमोचा आणि PMचा हप्ता सोडला जाणार आहे. तर ती वेळ असणार आहे या ठिकाणी 3 वाजल्यापासून देखील तुम्हाला पूर्णपणे रक्कम मिळायला सुरुवात देखील होणार आहे. काही शेतकऱ्यांना 4ला, काही शेतकऱ्यांना 5ला तर काही शेतकऱ्यांना 5:30 वाजेपर्यंत रक्कम देखील वाटपाला या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही पण अजिबात काळजी करू नका. तुमची पण आता चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. त्यामुळे तुम्हाला पण जर वाटत असेल की आपल्याला कधी हप्ता येणार तर आता तुम्हाला कळेल की हप्ता पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की आज या 14 जिल्ह्यामध्ये येणार आहे. तर चला लगेच आपण ते 14 जिल्हे बघू. सर्वात महत्त्वाचा पहिला असणार आहे आपला जिल्हा नाशिक जिल्हा. जर आता तुम्ही पण नाशिक जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल, नाशिक जिल्ह्यामध्ये जर तुमची पण शेती असेल तर तुम्हाला पण आता अजिबात चिंता करायची गरज राहिलेली नाही आहे. कारण की आता पूर्णपणे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील जमा करण्यामध्ये आलेली आहे. समोरचा महत्त्वाचा बीड जिल्हा होय. आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण कसलीच काळजी कसली चिंता करायची गरज नाही आहे. आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यामध्येच राहणारे शेतकरी असाल तर तुमची पण आता पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. तुम्हाला पण आता PM किसान योजनेचा 23वा हप्ता, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील टाकण्यामध्ये येणार असल्याचे आज देखील या ठिकाणी पूर्णपणे स्पष्ट झालेले आहे.
त्यामुळे तुम्ही पण आता निश्चिंत राहा. तुमची पण आता पूर्णपणे वेळ आलेली आहे. बीड जिल्ह्यातील शेतकरी देखील पूर्णपणे खुश व्हा. आता या ठिकाणी लक्ष द्या. संभाजीनगर जिल्हा, जर आता तुमचा पण संभाजीनगर जिल्हा असेल तर तुम्हाला पण पहिल्याच टप्प्यामध्ये DBTच्या माध्यमातून रक्कम मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही पण कसलीच काळजी, कसलीच चिंता करू नका. तुमची पण आता चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. त्यामुळे तुम्ही पण खुश व्हा, आनंदी व्हा, कारण की तुम्हाला पण आता पूर्णपणे नमोचा PM किसान योजनेचा दोन्ही हप्ते एकत्रितपणे आज जमा करण्यामध्ये येणार आहे. समोरचा महत्त्वाचा आणि अत्यंत आवश्यक जिल्हा या ठिकाणी असणार आहे सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पण पूर्णपणे प्रतीक्षा संपवली गेलेली आहे. त्यानंतर जिल्हा असणार आहे नांदेड जिल्हा. जर आता तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल किंवा तुमचा पण जिल्हा नांदेड जिल्हा असेल तर तुमची पण आता चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. तुम्हाला पण आता PM किसान योजना त्याचबरोबर नमोचाही हप्ता मिळणार आहे. समोरचा महत्त्वाचा जिल्हा आणि अत्यंत आवश्यक जिल्हा या ठिकाणी असणार आहे अहिल्यानगर जिल्हा. जर तुम्ही पण आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल तर तुमची पण आता चिंता मिटवली गेलेली आहे. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला पण आता नमोचा आणि PMचा हप्ता देखील टाकण्यामध्ये आलेला आहे. नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करून टाका.